नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण ब्लाउज शिवून अगदी कमी वेळेत पटकन अस्तरचा ब्लाउज कसा शिवायचा, अगदी अस्तर जोडण्यापासून पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे। तर या ब्लाउजची कटिंग तुम्ही जर बघितली नसेल तर हा मी शेजारी व्हिडिओ जो लावलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ म्हणजे कालच सोडलेला आहे हा व्हिडिओ, तो बघितला नसेल तर तुम्ही तो जाऊन बघू शकता। कटिंगचा व्हिडिओ आहे पूर्ण एकदम छान टिप्स सहित मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे, नक्की बघा। तर मी अस्तर जोडून घेते पहिल्या सुरुवातीला ब्लाउजला, फॅब्रिकला अस्तर जोडून घेते। तर अस्तर जोडताना उलटी सुलटी बाही बघून जोडायची आहे, कमरेला टिप मारून घ्यायचे आणि नंतर अस्तरच्या साईडला मार्जिन ढकलून आपल्याला एक दाब टिप टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने अस्तर जोडलं क्रॉस पट्टीला तर फिनिशिंग मध्ये छान क्रॉस पट्टी दिसते किंवा ब्लाउज दिसतो। अजून क्रॉस पट्टी कशी अटॅच करायची हे मी पुढे दाखवणार आहे। ब्लाउजला एकदम परफेक्ट क्रॉस पट्टी जोडायची आहे आपल्याला, आणि मी जे तुम्हाला दाखवणार आहे क्रॉस पट्टी जोडण्याची पद्धत ती तुम्ही जर व्यवस्थित बघितलीत तर तुमचा सुद्धा ब्लाउज आतून म्हणजे उलट्या साईडने ब्लाउज खूप छान फिनिशिंग मध्ये दिसतो, टीप दिसत नाही उलट्या साईडला सुद्धा। अशा पद्धतीने मी क्रॉस पट्टी तुम्हाला जोडून दाखवणार आहे। त्या अगोदर आपल्याला हे अस्तर सगळं जोडून घ्यायचंय। आणि दुसरं म्हणजे एकदम परफेक्ट ब्लाउजची कटिंग करून मी दाखवले या आधीच्या व्हिडिओमध्ये, तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। हा बघून झाला की लगेच तो व्हिडिओ बघा किंवा या व्हिडिओच्या अगोदर बघितला तरी चालेल। चॅनलला आपल्या व्हिजिट करा आणि कालचा व्हिडिओ बघा, छान झालेला आहे। थंबनेलवरच तुम्हाला समजेल काय प्रॉब्लेम झाल्यावर कटिंग कशी करायची, याच्यावरून तुम्ही ती कटिंग बघून तशी कटिंग करा। अजिबात तुमचा ब्लाउज होणार नाही तो जर प्रॉब्लेम झाला तर। म्हणजे की ब्लाउज वर चढतो आपला समोरून, तर तो वर चढतो का चढतो ह्याचं कारण मी तुम्हाला सांगितले। मग तसं जर तुमचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने कटिंग करू शकता। तर अस्तर जोडण्याची पद्धत पण माझी बघू शकता। या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडलं तर तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही स्टिचिंगला, आणि स्टिचिंग पण खूप छान होणार आहे तुमची, परफेक्ट होणार आहे। नेहमी अस्तरच्या बाहेर अर्धा इंच तुम्ही मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचंय, कारण मग शिवते वेळी बघा अजिबात त्रास होत नाही, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। अगदी अस्तरच्या काठोकाठ टीप मारून घ्यायची आणि मग जे मेन फॅब्रिक एक्स्ट्रा राहिलेलं आहे ते कट करून टाकायचंय, त्याचा आपल्याला उपयोग नसतो। त्यानंतर आपल्याला टक्सवर कट मारून घ्यायचे आहेत आणि टक्सच्या खुणा डार्क करून आपल्याला परफेक्ट टक्स मारून घ्यायचे। जी उंची आहे तेवढी व्यवस्थित टक्स मारायचे, म्हणजे आपल्याला ब्लाउज पण अंगामध्ये एकदम परफेक्ट कटोरी बसते। अशा पद्धतीने टक्सला डबल टिप टाकून एक्स्ट्रा मार्जिन आहे ते कट करून टाकायचं, कारण ते वेस्ट कापड आहे, उगाचच क्रॉस पट्टीमध्ये जाड होऊ शकतो इथं कापड, म्हणून ते कापड कट करायचं। आता आपल्याला कटोरी जोडायला घ्यायची तर कटोरी ही खालून जोडत वरती जायचं गळ्याच्या दिशेने, म्हणजे जर वर एक्स्ट्रा राहिली तर कापू शकतो, पण आपल्याला एक्स्ट्रा ही कटोरी राहतच नाही। अगदी परफेक्ट कटोरीची कटिंग केलेली असते। ती कशी करायची ही तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये समजून जाईल। आता बघा इथं न खेचता मी कटोरी लावलेली आहे, कोणताही पार्ट आपल्याला खेचायचा नाही आणि व्यवस्थित कटोरी जोडून घ्यायची, एकदम परफेक्ट बसते, कुठेही कमी पडत नाही किंवा जास्त होत नाही। आणि मग कटोरी जोडून झाल्यानंतर असे बारीक बारीक कट द्यायचे मार्जिनला, म्हणजे कटोरी उसवण्याची शक्यता कमी होते इथून। अशा पद्धतीने कटोरी जोडून झालेली आहे। हे जे फॅब्रिक आहे या फॅब्रिकचा उसवण्याचे चान्सेस जास्त असतात, कटोरीमधून फसकतो ब्लाउज, तर तो तसा फसकू नये म्हणून आपल्याला हे
बारीक बारीक कट मारून घ्यायचेत फॅब्रिकला। तर दुसरी कटोरी पण मी बघा अगदी पटकन कशी लावून घेतलेली आहे, कुठेही कटोरी मी खेचली नाही किंवा कटोरी जोडण्याचा पार्ट खेचलेला नाही। आणि असे कट केल्यानंतर तुमचा ब्लाऊज इथे शेपमध्ये राहणार आहे, उसवला जाणार नाही किंवा कापड फसकलं जाणार नाही। यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी कशी जोडायची ते अगदी नीट लक्ष देऊन बघा। सुरुवातीला मी ब्लाऊज सुलटा ठेवून त्याच्यावर क्रॉसपट्टी पलटी ठेवणार आहे। जसं पार्ट आपल्या हातात येईल त्या पद्धतीची क्रॉसपट्टी म्हणजे त्याच बाजूची क्रॉसपट्टी घ्यायची। आता क्रॉसपट्टी सुलटी ठेवली आणि मी ब्लाऊजचा भाग हा उलटा ठेवलेला आहे। उलटं सुलटं बघूनच व्यवस्थित टिपा मारून घ्यायचे आहेत, नाहीतर मग उसवाउसवीचा फार त्रास होतो। या पद्धतीने टिप मारून झाल्यानंतर नख ओढून घ्यायचे आणि मग हा असा पूर्ण ब्लाऊज रोल करून मधोमध ठेवून आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी पण जोडून घ्यायचे। या पद्धतीने अशी जर तुम्ही क्रॉसपट्टी जोडली तर आतून सुद्धा फिनिशिंगमध्ये टीप दिसते, कारण ही टीप आपली आतमध्ये जाणार आहे, त्यामुळे बाहेरून अजिबात ही टीप दिसत नाही। आणि असे बारीक कट मारून घ्यायचेत जिथे राऊंड आलेला आहे क्रॉसपट्टीला तिथे, त्यामुळे पलटायला त्रास होत नाही क्रॉसपट्टी। आणि बघा आतून सुद्धा फिनिशिंगमध्ये टीप आलेली आहे। त्यानंतर क्रॉसपट्टीच्या बाहेर जेवढं मार्जिन राहिले ते एकदा मापून बघायचं। आपला छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच अशी खूण करून कट करता येत असेल तर ते कट करून टाकायचं आहे, पण मोजल्याशिवाय कट करू नका, नाहीतर इथं तुम्हाला छातीमध्ये ब्लाऊज घट्ट होण्याची शक्यता आहे। आता दुसरा पार्टची पण आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे। तर इथं बघा मी ब्लाऊज उलटा ठेवला आणि क्रॉसपट्टी उलटी ठेवलेली आहे आणि त्याच पद्धतीने सेम पद्धत फॉलो करून आपल्याला ही पण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे। आता मी ही क्रॉसपट्टी जोडून घेते, तोपर्यंत तुम्ही नवीन आपल्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबा आणि सबस्क्राईब करूनच ठेवा चॅनलला, कारण आपल्या चॅनलवर खूप महत्त्वाच्या टिप्ससहित व्हिडिओ येत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या क्वेरीज सोडवल्या जातात आपल्या चॅनलवर। अगदी तुम्हाला जो पण काय प्रश्न पडलेला आहे कटिंगबाबत स्टिचिंगबाबत त्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती व्हिडिओ करून दाखवत असते। तर म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचे पण क्वेरीज तुम्ही मला विचारू शकता कमेंट करून आणि त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकते। आता आपल्याला काज बटन पट्टी तयार करायची, त्यासाठी मी अस्तरचे 2 पट्ट्या काढून घेते। एक पट्टी 2.5 इंचाची आहे आणि दुसरी पट्टी 3 इंचाची काढून घ्यायची आहे। तर सुरुवातीला मी हुक पट्टी लावून घेणार आहे। तर हुक पट्टीसाठी फक्त अस्तरचं कापड घेतलेलं आहे मी आणि ब्लाऊज उलटा ठेवून जे आपण अस्तरची पट्टी घेतली ती वरून आपल्याला जॉईन करून घ्यायचे आणि क्रॉसपट्टीच्या बाजूला फोल्ड करून आपल्याला टिप पूर्ण करायचे। नंतर ब्लाऊजची पट्टी उघडून आपल्याला दाबटीप टाकून घ्यायचे आणि बाहेरच्या साईडनी अशी पूर्ण फोल्ड करून आपल्याला पट्टी चारही बाजूनी स्टिच करून घ्यायची ही। त्यानंतर आपल्याला आयपट्टी सुद्धा तयार करायची आहे। तर ती आयपट्टी तयार करण्यासाठी आपल्याला मेन फॅब्रिक सुद्धा जोडून घ्यायचं आहे पट्टीला। तर ते कसं जोडायचं आहे किंवा कशी घ्यायची ते बघायचं। फक्त अस्तरची लूकपट्टी करायची नाही, फॅब्रिक सुद्धा त्याला जोडायचं। आणि हुक आयपट्टी जोडायच्या अगोदर क्रॉसपट्टी मी तिरकस थोडीशी बाहेर आलेली कट करून घेतलेली आहे, ती पण कट करून घेणं गरजेचं आहे। या पद्धतीने मी फॅब्रिक सहित अस्तरला फोल्ड करून घेतलेले आहे एका साईडनी पट्टी आणि मग नंतर आपल्याला पट्टी सुलटी करून घेतलेली आहे आणि ज्या बाजूला टीप मारलेली नाही ती बाजू आपल्याला स्टिच करून घ्यायचे। ब्लाऊजला फोल्ड करायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टीच्या इथे, कारण आपण क्रॉसपट्टीला फायनली स्टिच करून टाकलेलं आहे म्हणून। नंतर आपल्याला ही अर्धा इंच फोल्ड करायचं आहे सरळ बाहेरच्या बाजूनी आणि पूर्ण आतमध्ये जिथे टीप आलेली आहे आपली त्या टीप बरोबर ही पट्टी लावून घ्यायची आहे आणि
बाहेरच्या साईडने अगोदर एक टीप मारून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला व्ही आकारामध्ये याच्यात 5 आय करून घ्यायचे. अगदी समान भागावर तुम्ही खुणा करून घ्यायचे आणि मगच आय करायला सुरुवात करायची, म्हणजे एकसारखे 5 आय तयार होतात. अशा पद्धतीने आपले सगळे आय तयार करून घेऊयात आणि मग पुढं काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर आपले आय तयार करून झालेले आहेत. आता आपल्याला पाठीमागच्या भागाची स्टिच करून घ्यायचे. त्या अगोदर आपल्याला ही हुक आय पट्टी सेम उंचीची दोन्ही पण झाले का ते बघून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पाठीमागचा भाग पण तयार करून घ्यायचा आहे. तर उलट्या साईडचं फॅब्रिक सुलटं ठेवून मी अस्तर त्यावर ठेवून आपल्याला कमरेच्या साईडला टीप मारून घ्यायचे. आता तुम्ही इथं म्हणाल की मॅडम तुम्ही कंबरपट्टी लावत नाही का? तर मी कंबरपट्टी लावत नाही, कारण आपण शिलाई कमी घेतो, तर मग आपलं वाढीव काम जास्त करायचं नाही. जर शिलाई जास्त देणारं आपलं कस्टमर असेल तर अगदी प्रॉपर त्यांना ब्लाऊज शिवून द्यायचा, म्हणजे अगदी कमरेला पण हातशिलाई करून द्यायची, हाताला सुद्धा हातशिलाई करून द्यायची, म्हणजे की अस्तरच्या ब्लाऊजला. जर बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तेव्हा आपण ते तर करतोच, पण अस्तरच्या ब्लाऊजला सुद्धा बघा कमरेला पट्टी असते, हाताला पट्टी असते आणि हातशिलाई करून देतात. पण मग आपल्याला जर मनासारखी शिलाई जर कस्टमर देत नसेल किंवा ऑलरेडी आपण कमी शिलाई लावलेली असेल तर मग आपल्या पद्धतीने आपण ब्लाऊज शिवून द्यायचा, कारण कस्टमरची डिमांड असते. अगदी ब्लाऊज तर पाहिजे प्रोफेशनल, अगदी दुकानामध्ये शिवल्यासारखा, आणि शिलाई मात्र दुकानासारखी द्यायला घाबरतात, काचकूच करतात. तर मग आपण आपल्या पद्धतीनेच ब्लाऊज स्टिच करून द्यायचा. आणि मी तर तसंच करते, म्हणून मी कमरेला पट्टी लावत नाही, स्किप करते, कारण ते काम वाढलं आपल्याला. हाताला सुद्धा हातशिलाई करा, कमरेला हातशिलाई करा, आणि मी शिलाई मात्र कमी असते, बुटीकसारखी शिलाई देत नाहीत. आता याच ब्लाऊजला बाहेर 350, 300, 400 शिलाई असते आणि आपल्या इकडे 200, 250 द्यायला सुद्धा ते तयार होत नाहीत. तर अशा पद्धतीने पाठीमागच्या भागाला सुद्धा अस्तर जोडून झालेला आहे. आणि आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. जे आपण 1 इंचाचं टक्सचं मार्जिन दिलेलं आहे पाठीमागच्या भागाला कटिंगच्या वेळी, ते प्रॉपर अर्धा इंचावर अशी खून करून घेऊन किंवा अर्धा इंचाची अशी टक्स मारून घ्यायचे. टक्सला उंची 4 इंचाची ठेवायची आहे आणि वरच्या टोकाला अगदी निमुळतं टोक काढत टक्स सुई बाहेर काढायची आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याचं मार्किंग डार्क करून घ्यायचं आहे आणि नंतर त्या मार्किंगच्या आतमध्ये 1/2 इंच किंवा दाबाचा 1 पाय असं अंतर घेऊन गळ्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे आणि नंतरच गळा कट करायचा आहे, म्हणजे अगदी फिनिशिंगमध्ये गोल राऊंडमध्ये गळा कट होतो आणि फॅब्रिकसुद्धा इकडे तिकडे सरकत नाही. तर हे कट करून घेऊयात अगोदर आता आपण. आता हा पाठीमागचा पार्टसुद्धा आपला तयार झालेला आहे. तर आपण ही शोल्डर जोडून घ्यायचे आहे आता. तर शोल्डर जोडण्यासाठी मी हा पार्ट सुलटा करून घेतलेला आहे, त्यावर पुढचा पार्ट उलटा ठेवलेला आहे आणि अगदी कमरेकडची साईड किंवा मुंड्याच्या खाली जे फिटिंगची साईड येणार आहे ती एकसारखी उंची आहे का बघून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे. तर शोल्डरला गळ्याबरोबर गळा ठेवूनच शोल्डर जोडायचे आहे. जर मुंड्याच्या साईडला थोडं कमी जास्त झालं तर ते कट करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने उंची एकसारखी झाल्यानंतरच आपल्याला शोल्डर जोडायचे. इथे पण चेक करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला उंची बरोबर आहे का, आणि मगच शोल्डर जोडायचे. शोल्डर जोडताना 1 पार्ट सुलटा 1 पार्ट उलटा ठेवूनच शोल्डर जोडायचे, नाही तर चुकून दोन्ही पार्ट एका साईडला झाले तर टीप आपली उलटी येऊ शकते. यानंतर आता आपल्याला बाही स्टिच करून दाखवणार आहे तुम्हाला. तर त्या अगोदर काय काय तयारी करायची बघा. शोल्डरवर नख मारून घ्यायचं आहे, जे एक्स्ट्रा बाहेर मुंडा राहिलेला आहे ते
तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि त्या अगोदर आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर माझी पद्धत बघा अस्तर काढण्याची कशी आहे, अशा पद्धतीनेच तुम्ही अस्तर एक बाजूला काढून घ्यायचं आहे आणि एक खाली एक वर असं ठेवूनच घ्यायचं आहे। किंवा जर मधल्या भागात तुमचा जर ब्लाऊज सुलटा असेल तर तुम्ही मधोमध दोन्ही अस्तर ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होतं बाहीचा अस्तरही उलटं होणार नाही किंवा मग एकाच साईडच्या दोन्ही बाह्या आपल्या तयार होणार नाहीत। चुकून बघा बऱ्याच कमेंट येतात, ताई आमची बाही स्टिच करते वेळी एकाच साईडच्या दोन्ही झालेल्या असतात। तर त्या का होतात, तर तुम्ही अस्तर ठेवताना तुम्ही चुकीचं ठेवता कापडावर, मागचा पुढचा पार्ट किंवा मागचा पुढचा मुंडा बघून ठेवत नाही, त्यामुळे मग दोन्ही बाह्या एकाच साईडच्या झाल्यामुळे मग परत उसवाउसवी करावी लागते किंवा मग चुकून आपली पुढच्या भागाचा जो आतून छाटलेला मुंडा आहे तो पाठीमागच्या भागाला जोडला जातो आणि मग बाहीमध्ये पाठीमागून ब्लाऊज ताणला जातो, अशा समस्या तयार होतात। त्यासाठी अस्तर जोडताना सुद्धा काळजीपूर्वक जोडलं पाहिजे, ही काळजी घेतलीच पाहिजे आपल्याला। अशा पद्धतीने अस्तर आपलं जोडून झालेलं आहे। आता चारी बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अस्तर आणि मग एक्स्ट्रा जे उरलेलं कापड आहे ते कट करून टाकायचं आहे। तर या पद्धतीने दोन्ही बाह्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला जोडायचं आहे। तर त्या कशा जोडायच्या, बाह्या जोडताना पण खूप प्रॉब्लेम येतो बऱ्याच मैत्रिणींना आपल्या, बाही कमी पडते, बाहीचा मुंडा कमी पडतो किंवा ती का कमी पडते, कशामुळे होते, हे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये कटिंगमध्ये सांगितलेलंच आहे किंवा स्टिचिंग करताना बघा बाही जोडण्याची माझी पद्धत किती छान आहे। तुम्ही पण याच पद्धतीने बाही जोडा, पुढे मी दाखवणारच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बाही कशी जोडायची किंवा का कमी पडते, तुमचा मुंडा का कमी पडतो अगदी परफेक्ट कटिंग केली तर तरीसुद्धा, हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा। त्या अगोदर ही बाही पूर्ण करून घेऊयात अगोदर आणि मग तुम्हाला मी सांगते परफेक्ट बाही कशी जोडायची ते। तर अशा पद्धतीने बाही स्टिच करून झालेली आहे, एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून घेऊयात। काही कुठेही मी तुम्हाला गडबड करून दाखवलेली नाही किंवा ब्लाऊजला आपल्या व्हिडिओला आपल्या हे लावलेलं नाही, स्पीड लावलेला नाही, अगदी शांत मी तुम्हाला दाखवत आहे। तर या पद्धतीने शोल्डर बरोबर आपल्याला बाही घ्यायची आहे, पुढचा भाग पाठीमागचा भाग। आता हा जो मी दाखवते मुंडा तो पाठीमागचा आहे, जो बाहेरून कट असतो तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि मध्यावर बरोबर जो मध्य कट केलेला आहे आपण तो बरोबर शोल्डरवर ठेवून बाही वळवून बघायची आहे परफेक्ट बाही आपली मुंडा एकसारखा झालेला आहे का, आणि ते जर व्यवस्थित एकसारखं झालेलं असेल तर अगदी सुरुवातीपासून बाही जोडायला सुरुवात करायची आणि मुंड्याच्या थोडं पुढं गेल्यानंतर शोल्डरच्या थोडं पुढं गेल्यानंतर बघा मी हात पलटी करते आणि डाव्या हाताने ब्लाऊज खालून सरकवते आणि बाही अजिबात खेचत नाहीये। तुम्ही काय करता, इथे ब्लाऊजला शेवट आल्यानंतर बाही कमी पडते म्हणून बाही खेचून घेता, त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम मोठा होतो। अशा पद्धतीने बाही जोडायची आहे। आता अजून एकदा परत एकदा रिपीटमध्ये बघा, दुसरी बाही जोडताना शोल्डरच्या पुढे गेल्यानंतर माझा हात पलटी होतोय, म्हणजे जो हात मी उजव्या हाताने पकडते म्हणजे बाहीला मी सरकवते, इथे बघा उजव्या हाताने पकडलाय खालचा पार्ट आणि मी मुंड्याच्या शोल्डरच्या पुढे गेल्यानंतर मी डावा हात खाली टाकून ब्लाऊज वळवून घेत असते। अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करायचं आहे। तर या पद्धतीने अगदी परफेक्ट ब्लाऊज आपला स्टिच झालेला आहे आणि तुम्हाला ही शिलाई कशी वाटली, छान वाटली असेल, आवडली असेल तर तुम्ही नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। एकदम परफेक्ट ब्लाऊज शिवून झालेला आहे। या पुढचा व्हिडिओ आपला गोटचा येणार आहे पायपिंगचा। तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।